मी 22 वर्ष आमदार होतो, 15 वर्ष विधानसभेत, 7 वर्ष विधान परिषदेत. पहिल्या वेळेला माननीय बाळासाहेबांनी आशीर्वाद दिला आणि विधानसभेत पाठवलं. त्यानंतर उद्धव साहेबांनी पुन्हा पुन्हा संधी दिली आणि त्यामुळे मला पेन्शन चालू झाली. किती? मला 84,000 रुपये पेन्शन मिळते. मी 22 वर्षापासून आमदार आहे, मला 84,000 रुपये पेन्शन मिळते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना किती पेन्शन मिळत असेल असा सवाल ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी उपस्थित केला आहे. तर आजच्या या व्हिडिओतून आपण आमदार आणि खासदारांना पेन्शन नेमकं किती मिळते याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय ABP माझा. माजी आमदाराला राज्य सरकारकडून दरमहा 50,000 रुपयांची पेन्शन मिळते. तर प्रत्येकी 5 वर्षानंतर त्यामध्ये 2,000 रुपयांची वाढ होते. तर आमदाराच्या निधनानंतर त्याच्या वारसाला 40,000 रुपये निवृत्ती वेतन आणि रेल्वे प्रवासाची सुविधाही देण्यात येते. आता आपण राज्यात नेमकं किती आमदारांना पेन्शन मिळते ते समजून घेऊया. राज्य सरकारने 24 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर केलेल्या यादीनुसार विधानसभेतील एकूण 634 आमदारांना तर विधान परिषदेतील 141 आमदारांना निवृत्ती वेतन दिले जाते. म्हणजेच दोन्ही सभागृहातील एकूण 775 आमदारांना निवृत्ती वेतन देण्यात येते. आता आपण खासदारांना नेमकं किती पेन्शन मिळते ते समजून घेऊया. केंद्र सरकारतर्फे संसदीय कायदा 1954 नुसार खासदारांना निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर कायदा आणि सुव्यवस्था विभागातर्फे यात बदल करण्याचा निर्णय 1 एप्रिल 2018 रोजी घेण्यात आला होता. 1 एप्रिल 2018 नंतर खासदारांना 25,000 पेन्शन देण्यात येते. यापूर्वी खासदारांना 20,000 रुपये पेन्शन देण्यात येत होती. मुख्य म्हणजे दुसरी टर्म पूर्ण करणाऱ्या खासदारांना निवृत्ती वेतनात प्रत्येक वर्षी 2,000 रुपयांची वाढ करण्यात येते. पूर्वी यामध्ये 1,500 रुपयांचीच वाढ केली जात होती. आता आपण माजी पंतप्रधानाला नेमकं किती पेन्शन मिळते ते समजून घेऊया. देशाच्या पंतप्रधानाला 1,66,000 रुपये इतका मासिक पगार असतो. तसेच माजी पंतप्रधानाला 5 वर्ष मोफत सरकारी घर, पाणी, लाईट अशा सुविधा मिळतात. यासोबत 90,000 रुपये पेन्शन देखील दिली जाते. आता आपण माजी राष्ट्रपतीला नेमकं किती पेन्शन मिळते ते समजून घेऊया. भारताच्या राष्ट्रपती पदावर असलेल्या व्यक्तीला 5 लाख रुपये मासिक वेतन मिळते. तर माजी राष्ट्रपतीला 1.5 लाख रुपये मासिक पेन्शन मिळते. यासोबत एक सरकारी बंगला, 2 लँडलाईन फोन, 1 मोबाईल फोन, 5 कर्मचारी दिले जातात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.